आज आपण संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील एक अतिशय सुंदर आणि शिकवण देणारा प्रसंग पाहणार आहोत। एकदा काय झालं, देहू गावाजवळ इंद्रायणीच्या काठावर एक साधा पण अपार प्रेमाचा संत राहत होता, संत तुकाराम महाराज। काही दिवस संत तुकाराम महाराजांनी गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची राखण केली। त्यांच्या प्रामाणिक सेवेने आनंदी होऊन त्या मळ्याच्या मालकाने त्यांना 25-30 ऊसांची एक मोळी दिली। दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे निघाले। वाटेत खेळणारी काही लहान मुले त्यांना पाहून विचारू लागली, तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले? तुकाराम महाराज हसत म्हणाले, बाळांनो, अरे तुमच्यासाठीच। असे म्हणत त्यांनी एक एक करून ऊस वाटू लागले। बंडू, हा घे। गुंडू, हा तुझा। धोंडू, हा घे। तू पण, हा तुझ्यासाठी। अरे तू राहिलास, हा घे। मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलत गेला आणि तुकाराम महाराजांचे खांदे हळूहळू हलके होत गेले। शेवटी जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या खांद्यावर फक्त एकच ऊस आणि त्याभोवती गुंडाळलेले दोरखंडाचे मोठे वेटोळे एवढेच शिल्लक राहिले होते। हे दृश्य पाहून त्यांची पत्नी आवळीबाई फार रागावल्या। सगळा ऊस लोकांच्या मुलांना दिलात, आपल्या मुलांसाठी काहीच नाही, असे म्हणत रागाच्या भरात तिने तो ऊस तुकाराम महाराजांच्या पाठीवर मारला। तो ऊस 3 तुकड्यात तुटला। एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि 2 तुकडे जमिनीवर पडले। तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे म्हणाले, आवळे, किती का धोरणी तू? आता तर तू न्यायच केलास। जो तुकडा तुझ्या हातात राहिला तो तुझा, खाली पडलेल्यांतला एक माझा आणि दुसरा आपल्या मुलांचा। तुकाराम महाराजांची ही शांत प्रेमळ वृत्ती पाहून आवळीबाईंना तीव्र पश्चाताप झाला। त्यांच्या डोळ्यात पाणी आले। या एका छोट्याशा प्रसंगातून आपल्याला संत तुकाराम महाराज कसे होते हे समजते। त्यांच्यासाठी आपले आणि परके असा भेद नव्हता। स्वतःच्या गरजेपेक्षा इतरांच्या आनंदाला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले। तुकाराम महाराज म्हणत, हे विश्वची माझे घर। आपणही त्यांच्या जीवनातून हे शिकायला हवे की प्रेम, करुणा आणि समता हीच खरी भक्ती आहे। हा प्रसंग तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की शेअर करा आणि असेच संतांचे प्रसंग, कथा आणि अभंग ऐकण्यासाठी आपले वारकरी संप्रदाय चॅनल नक्की सबस्क्राईब करा।